welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 8, Cell Biology and Biotechnology, Standard 10. This is our video number 3. In this video we have to learn important stages in agricultural development. या व्हिडिओ नंबर 3 मध्ये आपण ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटमधील वेगवेगळे जे बदल झालेले आहेत त्या बदलांचा अभ्यास आपण करणार आहोत. आपल्या इथे आपल्या देशात सर्वात मोठा जो बदल आहे शेतीमध्ये तो आहे ग्रीन रिव्हॉल्यूशन. ग्रीन रिव्हॉल्यूशन ज्याला आपण हरित क्रांती म्हणतो. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटमध्ये आपण विचार करत असताना ग्रीन रिव्हॉल्यूशन, व्हाईट रिव्हॉल्यूशन, ब्ल्यू रिव्हॉल्यूशन ज्यालाच आपण हरित क्रांती, व्हाईट रिव्हॉल्यूशन म्हणजे धवल क्रांती आणि ब्ल्यू रिव्हॉल्यूशन म्हणजे नील क्रांती, या तीनही क्रांतीबद्दल ज्यामध्ये आपल्या भारतीय लोकांच्या जीवनामध्ये एकूणच आणि शेतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झालेला एकूणच बदल हा आपल्याला अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण सुरुवातीला बघूया ग्रीन रिव्हॉल्यूशन. व्हॉट इज मीन बाय ग्रीन रिव्हॉल्यूशन? हरित क्रांती म्हणजे काय? प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेअर स्टार्टेड टू अपियर ॲट द बिगिनिंग ऑफ 20th century. Almost all the countries, especially underdeveloped and developing countries, had been badly affected by the effect of poor quality and quantity of foods. Various methods applied for harvesting maximum yield from minimum land are collectively called as green revolution. मग हरित क्रांती म्हणजे काय? आपण 20व्या शतकापासून वाढत्या लोकसंख्येमुळे होणारा जो परिणाम आहे, जो लोकसंख्येचा विस्फोट आहे, त्यामुळं आपल्या देशामध्ये विशेषतः अंडर डेव्हलप कंट्री आणि भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये, विकसनशील देशामध्ये याचा मोठा परिणाम जो अत्यंत गरिबी रेषेमध्ये राहणारे जे लोक आहे त्यांना मिळणाऱ्या अन्नावर, त्यांच्या अन्नाची जी क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे यावर त्याचा परिणाम झाला आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या सुधारित जातींचा, सुधारित बियाण्यांचा, खतांचा उपयोग आणि इरिगेशन सिस्टीमचा जो उपयोग करण्यात आलेला आहे कमी जमिनीमध्ये. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? हार्वेस्टिंग मॅक्झिमम यील्ड फ्रॉम मिनिमम लँड. कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त शेती उत्पादन मिळवण्याचं जे प्रक्रिया आहे त्यालाच आपण ग्रीन रिव्हॉल्यूशन किंवा हरित क्रांती असं आपण म्हणतो आहे. ओके, हरित क्रांतीसाठी महत्त्वाचं योगदान ज्यांचं राहिलेलं आहे ते आपण या ठिकाणी त्या वैज्ञानिकांचा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. डॉक्टर M.S. स्वामीनाथन अँड डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. आपल्या भारतातील डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि अमेरिकेतील जे वैज्ञानिक आहे ज्यांनी शेतीशास्त्रामध्ये ग्रीन रिव्हॉल्यूशनचं ज्यांना महत्त्वाचं योगदान दिले जाते त्यांचं नाव आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. इम्प्रोवाइज ड्वार्फ व्हेरायटीज ऑफ व्हीट अँड राईस, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड वॉटर मॅनेजमेंट. ओके, म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ग्रीन रिव्हॉल्यूशन जी आहे, हरित क्रांती घडून आणण्यामागचं महत्त्वाचं जे कारण आहे डॉर्फ व्हेरायटीज ऑफ व्हीट अँड राईस, म्हणजे गहू आणि तांदळाच्या ज्या जाती आहे कमी कालावधीमध्ये उत्पन्न देणाऱ्या जाती, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड, योग्य खतांचा वापर आणि कीटकनाशकांचा वापर आणि वॉटर मॅनेजमेंट, 3 गोष्टी आहे या ठिकाणी. एक तर आहे बियाणं, चांगल्या क्वालिटीचं सीड्स, दुसरं आहे फर्टिलायझर, तिसरं आहे पेस्टिसाइड्स आणि चौथा आहे वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे इरिगेशनच्या सिस्टीम, पाण्याची जे उपलब्धता आहे यामुळं काय झालेलं आहे, हॅज लीड टू द इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन अँड देअर बाय लार्ज पॉप्युलेशन हॅड बीन सेव्ह फ्रॉम हंगर. म्हणजे आपल्या इथे आजही हा जो प्रश्न आहे हंगर, भूक जो आहे, म्हणजे अनेक लोक आजही असे आहे की ज्यांना पुरेसं जेवण मिळत नाही, तरी पण
मोठ्या प्रमाणामध्ये धान्य उत्पादन आपण करतो आहे, अन्नधान्याच्या उत्पादन आपण करतो आहे, त्याला महत्त्वाचं जे कारण आहे ते आहे ग्रीन रिव्हॉल्युशन. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग USA and Dr. M.S. Swaminathan India have valuable contribution in green revolution. या दोन्ही वैज्ञानिकांचं महत्त्वाचं असं योगदान राहिलेलं आहे हरित क्रांतीमध्ये. USA मधले अमेरिकेमधले डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि आपल्या देशात डॉक्टर M.S. स्वामीनाथन. ओके, त्यानंतर आपण बघूया व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट्स अँड लॅबोरेटरीज आर एंगेज इन डेव्हलपमेंट ऑफ न्यू व्हेरायटीज ऑफ व्हेरियस क्रॉप्स. आपल्या देशामध्ये आजही अनेक कृषी विद्यापीठं आहे, काही संस्था आहे की ज्या नवनवीन जाती आहे पिकांच्या त्या शोधण्यासाठी संशोधन करत आहे. उदाहरणार्थ इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला IARI न्यू दिल्ली असं म्हटले जाते. आपल्या नागपूरला असलेलं नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर. ओके, नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट लिंबूवर्गीय, राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था जी नागपूरला आहे. त्याच पद्धतीनं याच्या अनेक अशा शाखा आहे की ज्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, नॅशनल पोमोग्रेनेट रिसर्च इन्स्टिट्यूट सोलापूर यासारख्या संस्था या कृषी उत्पादनामध्ये नवीन प्रजाती निर्माण करून शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न, त्याच पद्धतीनं अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये जो भारतामध्ये आज जे आपण मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य उत्पादन करतो आहे आणि लोकांची भूक भागवण्याचा जो प्रयत्न करतो आहे, अन्नधान्यामध्ये आपण ज्याला आपण काय म्हणतो आहे की आपण सामर्थ्यवान झालेलो आहो, समर्थ झालेलो आहो. तर यासाठी या ज्या संस्था आहे, विशेषतः इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI न्यू दिल्ली, तर या संस्थांचं योगदान महत्त्वाचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी इंटरनेटच्या द्वारे व्हिच न्यू स्पेसिस ऑफ द राईस हॅव बीन डेव्हलप इन इंडिया, कोणत्या भाताच्या जाती आहे की ज्या भारतामध्ये तयार करण्यात आला आहे, ही माहिती आपण घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं इंटरनेट इज माय फ्रेंडवरून आपण वेगवेगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, चार्ट तयार करू शकतो, कोणत्या स्टेटमध्ये नॅशनल लेवल इन्स्टिट्यूट रिलेटेड टू बायोटेक्नॉलॉजी आहे. तर हा झाला ग्रीन रिव्हॉल्युशनचा भाग. दुसरा जो महत्त्वाचा रिव्हॉल्युशन झालेली आहे ती आहे व्हाईट रिव्हॉल्युशन, ज्याला आपण दुग्ध उत्पादनामध्ये झालेली वाढ म्हणतो आहे. म्हणजे आपल्या इथे शेती पिकामध्ये जसं ग्रीन रिव्हॉल्युशन आहे, त्याच पद्धतीनं दूध उत्पादनामध्ये या ठिकाणी बघू शकतो आपण डेअरीमधलं चित्र आपण बघतो, मिल्क प्रोसेसिंग अँड मिल्क प्रॉडक्ट. तर आपल्या इथे जो डेअरी उत्पादनामध्ये झालेली जी वाढ आहे त्याला आपण दुग्ध क्रांती म्हणतो आहे किंवा व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतो आहे. ओके, व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे काय होते आहे, दुग्ध विकासामध्ये झालेली वाढ. व्हेरियस पार्ट्स ऑफ इंडिया हॅव रिच इन मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, हाऊएव्हर दोज products were not sufficient to meet the need of far-flung regions. डॉक्टर व्हर्गीस कुरियन, आपण जसं मगाशी डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉगचं उदाहरण पाहिलं, त्याच पद्धतीनं दुग्ध क्रांतीसाठी डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. महत्त्वाचं योगदान दुग्ध क्रांतीसाठी डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांचं आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर व्हर्गीस कुरियन प्रूव्ड थ्रू द कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट अँड यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी दॅट डेअरी कॅनॉट बी अलाइड बट इट विल बी मेन स्ट्रीम बिझनेस. म्हणजे आजपर्यंत डेअरी केवळ दुग्ध उत्पादनासाठीच नव्हता, म्हणजे कमी प्रमाणात होता. तर डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांनी कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट काढली, सहकारी संस्थेच्या द्वारे जैवतंत्रज्ञान, सहकारी संस्था आणि जैवतंत्रज्ञानाचा डेअरीमध्ये उपयोग करून त्यांनी हा एक बिझनेस म्हणून त्यांनी जेव्हा हे लोकांसमोर आणलं, ही पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मूव्हमेंट ऑफ आनंद गुजरात ॲट ऑल टाईम हाय स्टेटस. आज आनंद गुजरातमधली जी डेअरी आहे ज्याला आपण अमूल म्हणतो आहे, ओके, अमूल आनंद मिल्क युनियन लिमिटेड, हा आपल्या देशाचा ब्रँड झालेला आहे. आज अमूल दूध पीत आहे इंडिया, टेस्ट ऑफ इंडिया, आपण ज्या पद्धतीनं अशा जाहिराती बघतो आहे, आज हे स्टेटस झालेलं आहे. गुजरातमध्ये आनंद आहे आणि यांचं महत्त्वाचं श्रेय जे आहे ते डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांना जाते आहे. व्हाईल अचिव्हिंग द सेल्फ सफिशियन्सी इन डेअरी, आत्मनिर्भर भारत जे म्हणतो आहे आपण, जसं आपण अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेलो आहोत,
त्याच पद्धतीनं दुग्ध क्रांतीमध्ये सुद्धा सेल्फ सफिशियन्सी इन डेअरी बिझनेस. आज आपल्या देशामध्ये आत्मनिर्भर झालेलो आपण दुग्ध क्रांतीमध्ये. ओके, व्हेरियस एक्सपेरिमेंट वे आर परफॉर्म फॉर क्वालिटी कंट्रोल न्यूली डेअरी प्रॉडक्ट अँड देअर प्रिझर्वेशन्स. म्हणजे दुधाला साठवणे, त्याची जपणूक करणे आणि जास्त काळपर्यंत टिकवण्याच्या ज्या पद्धती आहे, वेगवेगळे दुग्ध उत्पादन तयार करणे आहे, यासाठी हा जो डेअरी बिझनेस आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढत आहे. व्हाय पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर अगेन प्रिफरिंग द लोकल वाईल्ड व्हेरायटीज. आज आपल्या पुढे प्रश्न पडतो आहे की अनेक हायब्रिड व्हेरायटीपेक्षा लोकल वाईल्ड व्हेरायटी आहे, जसं विदर्भामध्ये गवळव जात असेल, काही वेगवेगळ्या भागांमध्ये कुठे त्या वेगवेगळ्या जाती असेल, देवणी असेल, पंढरपुरी असेल, ह्या लोकल व्हेरायटी ज्या असतात त्याला प्रिफर करत आहे, त्याला प्राधान्य देण्याचं कारण काय असेल तर लोकल ज्या गायी असतात, लोकल ज्या दूध देणारे जनावरं असतात, म्हशी असतील, गुजरातमध्ये म्हशींचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, तर ह्या आपल्या वातावरणामध्ये सस्टेन होतात, चांगल्या पद्धतीनं त्या तग धरू शकतात. ओके, तर अशा पद्धतीनं ही व्हाईट रिव्हॉल्युशन जी आहे आज सेल्फ सफिशियन्सीमध्ये आलेली आहे, म्हणजे आत्मनिर्भर होत आहे. त्यानंतर तिसरी जी या शेतीमध्ये जी क्रांती झाली आहे त्याला नील क्रांती किंवा ब्ल्यू रिव्हॉल्युशन आपण म्हणतो आहे. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वाटिक ऑर्गॅनिझम्स विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्हॉल्युशन. म्हणजे नवनवीन पद्धतीच्या ज्या जलीय सजीवांची निर्मिती केल्या जाते पाण्यामध्ये, त्यालाच ब्ल्यू रिव्हॉल्युशन किंवा नीलक्रांती असं म्हटलं जाते. फार्म पॉन्ड्स अँड द फिशेस आर व्हेरी कॉमन इन ईस्ट एशियन कंट्रीज. However, people are not only thinking of cultivating the fishes and shrimp but other aquatic plants and animal too. म्हणजे लोक आजकाल केवळ फिशच नाही आहे, केवळ मासेच नाही आहे, म्हणजे फार्म आपण ज्याला शेततळं म्हणतो आहे, आजकाल शेततळ्यामध्ये सुद्धा मत्स्यपालनाचं कार्य चालते आहे. त्यासोबतच केवळ जलीय मासेच नाही आहे तर झिंगा असेल, त्याच पद्धतीनं काही वनस्पतीसुद्धा या ठिकाणी ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल म्हणजे जलीय वनस्पती जसं शेवाळ असेल, स्पायरुलिना असेल, तर या पद्धतीचं सुद्धा उत्पादन घेत आहे. ओके, हा महत्त्वाचं लक्षात घ्यायचा आहे. ब्ल्यू रिव्हॉल्युशनमध्ये हा सुद्धा भाग येतो आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज ओव टू इन्क्रीज द प्रोडक्शन बाय इन्करेजिंग द पीपल फॉर पिसिकल्चर by launching the program नील क्रांती मिशन 2016. तर नील क्रांती मिशनचं वैशिष्ट्य आहे की जास्तीत जास्त लोकांना एनकरेज करणे, अट्रॅक्ट करणे पीसी कल्चरमध्ये. 50 to 100% सबसिडीज आर ऑफर्ड इन दिस केस. आणि यामध्ये या पीसी कल्चरमध्ये आपण प्रॉन बघा, या ठिकाणी झिंगा उत्पादन आणि प्रॉनला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी पण असते. अशा पद्धतीनं जर शेती केली, शेतामध्ये अशा पद्धतीनं पॉन्डमध्ये जर आपण या प्रॉन्सचं जर आपण उत्पादन घेतो म्हटलं तर शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न जे आहे ते नक्कीच वाढू शकते. आणि या नील क्रांतीमध्ये 50 ते 100% सबसिडीसुद्धा शेतकऱ्यांना यासाठी दिल्या जाते आहे. मरीन अँड फ्रेश वॉटर फिशरीज. मरीन अँड फ्रेश वॉटर, मरीन म्हणजे समुद्री आणि फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू आहे, कटला अँड अदर फिशरी प्रॉडक्ट आर श्रिम्प अँड लोबस्टर आर बिईंग कल्चर ऑन लार्ज स्केल. अशा पद्धतीनं आपण या सजीवाचं, जलीय सजीवांचं आपण उत्पादन घेऊ शकतो आणि शेतकऱ्यांना याचा उपयोग होऊ शकतो आहे. तर याला नील क्रांती असं म्हटलं जाते. ओके, त्यानंतर फर्टिलायझर्स आहे. 2 प्रकारचे फर्टिलायझर्स असतात शेतीमध्ये. 2 types of fertilizer are used in agriculture. One of organic manure and others are chemical fertilizer. एक ऑर्गॅनिक मॅन्युअर असते जे जनावरांच्या विष्ठेपासून, पालापाचोळ्यापासून तयार होत आहे, आणि दुसरं केमिकल फर्टिलायझर आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल इम्प्रूव्ज विथ सॉइल कन्झर्वेशन ड्यू टू यूज ऑफ मॅन्युअर. आपण जर ऑर्गॅनिक खत वापरलं, कंपोस्ट खत वापरलं तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे जमिनीची ती सुधारल्या जाते. ओके, आणि म्हणून आणि आपल्या जमिनीचा पोत जो आहे, सॉइल कन्झर्वेशन सुद्धा होते आहे. अप्पर लेअर ऑफ सॉइल
अप्पर लेअर ऑफ द सॉइल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू ह्युमस फॉर्मेशन. म्हणजे आपण जर हे मॅन्युअर वापरलं आहे, कंपोस्ट खत जर वापरलं आहे, तर आपल्या मातीवरचा जो वरचा थर असतो ज्याला ह्युमस म्हणतो आहे आपण, तर ह्युमस जर असेल तर जमीन सुपीक होते आहे. आणि या ह्युमसमध्ये व्हेरियस इसेन्शियल न्यूट्रिएंट लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम कॅन बी अवेलेबल टू क्रॉप ड्यू टू अर्थवॉर्म्स अँड फंगी. या ह्युमसमध्ये अर्थवॉर्म असतो आहे. अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ असते, त्यामध्ये फंगस असतो आणि त्यामुळे काय होते आहे की यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते, जे पिकांना अत्यंत आवश्यक असते. ओके, तर या ठिकाणी आपण बघूया इन सॉइल लेस फार्मिंग. आजकाल हायड्रोपोनिक्स असतं, यामध्ये मातीविना शेती ज्याला म्हणतो आपण हायड्रोपोनिक्स. हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविना शेती. लिक्विड केमिकल फर्टिलायझर्स आर यूज, आणि यामध्ये पाण्यामध्ये लिक्विड फर्टिलायझर आणि केमिकल्स यूज करतात आणि त्यामध्ये शेती करतात, त्याला हायड्रोपोनिक्स असं म्हटलं जाते. हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविना शेती किंवा त्याला सॉइललेस फार्मिंग असं सुद्धा म्हटलं जाते. हा सुद्धा कन्सेप्ट आजकाल आपल्याकडे येत आहे. हाऊएव्हर देअर मोर हार्मफुल इफेक्ट of liberal use of chemical fertilizer. It includes decrease in the fertility of soil. म्हणजे आपण कमीत कमी या केमिकल फर्टिलायझरचा यूज केला पाहिजे. या ठिकाणी आपण बघू शकतो युरिया हे केमिकल फर्टिलायझर आहे. त्यानंतर इथे काही इन्सेक्टिसाइड्स दिसते आहे. DDT पावडर याला बॅन आलेला आहे, आपण या ठिकाणी बघतो आहे. इन्सेक्टिसाइड जे आहे DDT पावडर वगैरे, क्लोरोफॉस, तर हे म्हणजे पेस्टिसाइड जे असतात, मेलॅथिऑन आहे, क्लोरोपायरोफॉस आहे, DDT आहे, हे धोकादायक झालेलं आहे. इन्सेक्टिसाइड व आपण कीटकनाशक, इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक. दो द नॅचरल इम्युनिटी ऑफ प्लांट कॅन प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स, यूज ऑफ insecticide is not under control. Irrespective of the natural friends of farmers like frog, insectivorous birds, pesticides are used on large scale for increasing yield. आपण बघतोय की इन्सेक्टिसाइडच्या द्वारे आपण कीटकांची आपण कंट्रोल करतो आहे. त्यासोबतच जे नॅचरल फ्रेंड आहे शेतकऱ्यांचे, फ्रॉग आहे, बेडूक, हा सुद्धा कीटकांना खातो आहे. काही बर्ड्स आहे, पक्षी आहे, इन्सेक्टिव्हरस, हे सुद्धा या कीटकांना खाते आहे. पेस्टिसाइड्स आर यूज ऑन लार्ज स्केल फॉर इन्क्रीज इन द यील्ड. पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट ए टाईप ऑफ पॉयझन. पेस्टिसाइड जे आहे ते पॉयझन असते, विष असते. दिस पॉयझन एंटर द फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड अँड इट्स बायो मॅग्निफिकेशन ऑकर्स. व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक DDT, मॅलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस एटसेट्रा हॅव बीन प्रूव्ह टू बी डेंजरस. आणि जसं नैसर्गिक पर्यावरणामध्ये बेडूक किंवा जे पक्षी असतात ते नॅचरली त्या कीटकांना खातात आणि त्यांची संख्या कमी करतात, पॉप्युलेशन या कीटकांची. त्याच पद्धतीनं जे पेस्टिसाइड्स आहे याचं पण हे विषारी असल्यामुळे हे पाण्यामध्ये जात आहे, फूड सायकलमध्ये जात आहे, फूड वेबमध्ये जात आहे. आणि ते जसं DDT आहे, मॅलॅथिऑन आहे, क्लोरोपायरिफॉस आहे, हे धोकादायक कीटकनाशक ठरत आहे मानवासाठी आणि या सर्व आपल्या एकूणच जैविक साखळीसाठी. त्यानंतर मग ऑर्गॅनिक कॉन्सेप्ट. या ठिकाणी ऑइल केक दिसते आपल्याला, या ठिकाणी व्हर्मी कल्चर दिसतं आहे, गांडूळ आपण बघतो आहे या ठिकाणी. तर ऑर्गॅनिक कल्चर जे आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे, हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता त्याचा वापर करत आहे. नाउडेज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट हॅव बिकम बज वर्ड, ज्याला म्हटलं जाते बज वर्ड. मोठ्या प्रमाणात लोक पण त्याचा स्वीकार करत आहे. ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आर बिईंग अवेलेबल अँड डिमांड फॉर देम इज युअर इन्क्रीजिंग. आणि म्हणून सेंद्रिय शेतीचा उपयोग म्हणजे ऑर्गॅनिक प्रॉडक्टचा उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये लोक पण करत आहे आणि त्याला डिमांड पण आहे, मागणी पण आहे. केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड हॅव बीन यूज ऑन लार्ज स्केल. दिस पॉयझनस केमिकल रीच टू ह्युमन बॉडी थ्रू फूड अँड वॉटर. देअर ॲडवर्स हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन इन्व्हायरमेंट अपिअरंट. आपण पाहतोय की अवेअरनेस आता लोकांमध्ये निर्माण होत आहे की रासायनिक खतं आणि या कीटकनाशकांमुळे ते पॉयझनस केमिकल जे असतात, धोकादायक जे रसायन असतात, ते आपल्या शरीरामध्ये येत आहे, पाण्यातून आपल्या शरीरात येत आहे आणि त्याचे परिणाम कॅन्सरसारख्या अनेक आजारांमध्ये आपल्या पचनसंस्थेमध्ये बिघाड निर्माण करत आहेत आणि आपलं पर्यावरणसुद्धा नाश होते आहे. आणि म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंगकडे बरेच लोक आता वळत आहे. ओके, आणि त्याच पद्धतीनं
various problems like soil fertility and pest infestation have become serious. So as to overcome this problem, farmers are opting the organic farming. It includes complete ban on chemical fertilizer and pesticide and use of local sturdy varieties and thereby maintaining natural balance. Okay, definitely this is a welcome decision. तर शेतकऱ्यांसाठी हे वेलकम होणार आहे, स्वागतच राहणार आहे. पण सुरुवातीला मात्र याचं उत्पन्न पण कमी येतं आहे. आपण स्वतः शेतकरी असल्यामुळे हे लक्षात घेतो आहे. पण जर आपण सातत्य ठेवलं आणि चांगल्या व्हेरायटीचा जर वापर केला आहे, लोकल व्हेरायटीचा जर वापर केला आहे, तर नक्कीच जी ऑर्गॅनिक शेती आहे ते शेतकऱ्यांना पण परवडणार आणि त्याचा वापर करण्यासाठी त्याला जर योग्य मोबदला मिळाला तर त्याचा उपयोग सुद्धा इतर लोकांसाठी पण योग्य होऊ शकते आणि त्यामुळं आपल्या जमिनीचा जो बॅलन्स आहे, नॅचरल जो बॅलन्स आहे, तो पण आपण राखू शकतो. त्यानंतर या ठिकाणी ॲपीकल्चर आहे. ॲपीकल्चर म्हणजे मधमाशिका पालन, मधमाशी पालन. मधमाशी या ठिकाणी मधमाशीचे पोळं आपल्याला दिसते आहे. नॅचरल मधमाशी आपण पाहिलेली असेल, नॅचरल पोळं पण पाहिलेलं असेल आपण मोठ्या झाडांवर किंवा इमारतीवर. ॲपीकल्चर जी आहे तर याचं पण एक छोटं ट्रेनिंगच्या द्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाते. आजकाल शेतीवर पण ॲपीकल्चर करून मध गोळा करण्याची प्रक्रिया असते आहे. ॲपीकल्चर यू मस्ट हॅव सीन द बी हाईव. या ठिकाणी बी हाईव दिसते आहे. मधमाशीचं पोळं हे कृत्रिमरित्या दिसते आहे आपल्याला. नॅचरल मधमाशीचं पोळं पण आहे. आमच्या वर्ध्याला पण याद्वारे याला प्रशिक्षण पण दिलं जातं. वर्धा हनी आहे, त्या ठिकाणी ॲपीकल्चर शिकवल्या जात आहे. तर या हाईवमध्ये नॅचरल हनी बी असते आहे. वर्स्ट मेथड ऑफ हार्वेस्टिंग कलेक्टिंग द हनी from these hives is driving away the bees by smoking the hive with burning torch and then cutting the hive into pieces. आपण परंपरागत पद्धतीनं जे हनी काढतात तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेटवल्यामुळं काय होतं आहे, त्या धुरामुळं या मधमाशा मरतात. तर ही चुकीची पद्धती आहे. मग कोणत्या पद्धतीनं आपण मधमाशीचं हे पोळं काढलं पाहिजे आहे ते पण या ॲपीकल्चरमध्ये शिकवल्या जातात. मोठ्या प्रमाणात नाश होतो, त्यांचा डेथ होते आहे त्या हनीबीची. हाऊएव्हर इट इज इझी टू कलेक्ट द हनी विदाउट डिस्ट्रॉईंग द हाईव अँड बीज इफ आर्टिफिशियल बी बॉक्सेस आर यूज. अशा पद्धतीचे या ठिकाणी बी बॉक्सेस दिसतात. तर बी बॉक्सेस जे आहे अशा पद्धतीचे बी बॉक्सेस जर यूज केले आहे या ॲपीकल्चरमध्ये तर आपण हनी बी जे आहे त्यांना वाचवू शकतो. ओके, तर आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण, कारण ह्या ज्या बीज असतात, हनी बीज असतात, ह्या जे आपण पॉलिनेशन प्रक्रिया करतो आहे शेतीमध्ये, तर त्यासाठी म्हणजे शेतीच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा असा घटक आहे. त्यानंतर कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट आपण बघतो आहे. या ठिकाणी अडुडसा प्लांट आहे, ॲडाथोडा व्हेसिका म्हणजे अडुडसा अँड मेलिया ॲझार्डी रॅटा और ओके नीम प्लांट आपण बघतो आहे. या ठिकाणी इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ ए ग्रेट बायोडायव्हर्सिटी. आपल्याला माहिती आहे का आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पतींची बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे. विविधतेमध्ये आपल्याला समृद्ध आहे आपला देश. Indian citizens have established the humble and strong relation with the nature. We have a great tradition of Ayurveda that cures the disease with the help of natural sources. आपल्या इथे आयुर्वेदिक जे शास्त्र आहे, आयुर्वेदामध्ये विविध वनस्पतीचा उपयोग आपण फार परंपरागत पद्धतीनं याचा उपयोग आपल्या रोगाच्या निर्मूलनासाठी करताय, सुधारण्यासाठी करताय. म्हणजे संत तुकारामांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की या वनस्पती आमचे सगळे सोयरे आहेत. म्हणजे आपलं जे रिलेशन आहे निसर्गासोबत हे अत्यंत चांगलं आहे. धार्मिक स्वरूपाचं असेल, आध्यात्मिक असेल किंवा आपलं जे दररोजचे उपयोग आहे या निसर्गासोबत, आणि त्याचे उपयोग आपण करतो आहे आणि त्यामुळं संवर्धन करण्याचे सुद्धा आपण प्रयत्न करत असतो आहे. ओके, तर ड्युरिंग अर्लायर डेज मेडिसिनल प्लांट्स वेअर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. However, due to depletion in forest area, medicine plants are becoming rare. Hence, medicinal plants are being cultivated. आजकाल म्हणजे आपण पूर्वी जंगलावर अवलंबून राहायचो, पण आता जंगलाची संख्या कमी झालेली आहे. ओके, आणि त्यामुळं मेडिसिनल प्लांटचं कल्टिवेशन करतात, शेती करतात. या ठिकाणी अडुडसा पहा. अडुडसा जी म्हणजे एक मेडिसिन आहे. नेम ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, यामध्ये
व्हॅसिसिन प्रेझेंट इन द ल्यूज, यांच्या पानामध्ये व्हॅसिसिन असते आहे आणि हे कफसाठी खोकल्यासाठी यूज येते आहे. बालघुटी माहीत असेल आपल्याला. बालघुटीमध्ये जे आणि हे आयुर्वेदिक शॉपमध्ये जे मिळते आहे हे अडुळसा प्लांटपासून तयार होते आहे. या पद्धतीच्या अनेक मेडिसिन्स आपल्या जुन्या आजींना माहिती असेल, जुन्या लोकांना माहिती असेल. ही माहिती आपण लोकल प्लांटची माहिती, त्यामधला घटक आणि त्याचे उपयोग आपण माहिती कलेक्ट करू शकतो आहे. ओके, तर हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे. त्यानंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आपण या ठिकाणी बघतो आहे. मँगो प्रोसेसिंग युनिट आहे. आंब्याचं उत्पादन होते आहे, तर त्यावर प्रक्रिया करून काय तयार करू शकतो आपण. We are daily using various products prepared from fruits. All are consuming the product like chocolates, juices, jams and jellies. All these products can be produced by processing on fruits. Fruits are perishable agro produce. म्हणजे आपण पाहतोय की फळांवर जर प्रक्रिया केली तर ते प्रोसेसिंग केली तर जास्त काळपर्यंत टिकू शकतात. It needs the processing in such way that it can be used throughout the year. Food processing include various methods ranging from storage in cold storage to drying, salting, airtight packing, preparing murabba, explorating, etc. यासारख्या फूड प्रोसेसच्या सुविधा मात्र गव्हर्नमेंटने उपलब्ध करून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना, तरच हे शक्य होऊ शकते. तर आज आपण या लेसनमध्ये सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर, इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर. ओके, तर हा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या घटना आहे, कोणते उपचार जर आपण केले, उपयोग जर केले तर फ्रूट प्रोसेसिंग युनिट असेल, मेडिसिनल प्लांट्सचं कल्टिवेशन आहे, ॲपिकल्चर असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग, इन्सेक्टिसाइडचा यूज, फर्टिलायझर्स, ब्ल्यू रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन, ग्रीन रिव्हॉल्युशन, इट्स आर व्हेरी युजफुल टू आवर कंट्रीज अँड फार्मर ऑल्सो. ओके, तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपण दुसऱ्यांना शेअर करा. माझं चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता. ओके,